माहितीये जानू, तू खूप हर्ट झाली आहेस आता. मनात खूप सारे प्रश्न पण असतील, पण माझा नाईलाज होता जानू. हे बघ जानू, मी तुझ्या भल्यासाठीच खूप काही गोष्टी लपवल्या आहेत तुझ्यापासून. पण मला असं वाटतंय की आता ती वेळ आली आहे तुला सगळं काही सत्य सांगण्याची. अरे दरवाजा कशाला बंद करतेस आता? काय बिघडलं? आपलं लग्न होणारच आहे ना आता. आणि सिद्धू, एक गोष्ट लक्षात ठेव, बायको म्हणून माझ्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. आणि त्यातली पहिली अशी की जर माझं कोणासोबत तरी भांडण होत असेल तर एक नवरा म्हणून तू माझी बाजू घेणं एक्सपेक्टेड आहे. आणि जर का ते भांडण असं चार चौघामध्ये होत असेल ना, तर तू माझी बाजू घेतलीच पाहिजेस. हे बघे, मी अशी मुद्दामून ठरवून कोणाची बाजू घेत नसतो. जी बाजू मला खरी वाटते, जी बाजू मला योग्य वाटते ना, ती बाजू मी घेतो आणि घेणार. व्हॉट डू यू मीन सिद्धू? माझी बाजू खोटी होती? पुरी प्लीज, तुला काय वाटतं भावना मॅडम मी काय मुद्दामून केलंय ते? त्यांची कधीही चूक नसताना अनेकदा त्यांना लोक बोलतात, मग का नाही घेणार मी त्यांची बाजू? आणि मला तर वाटतंय तू सुद्धा त्यांचीच बाजू घेतली पाहिजे होती. सिद्धू, तू आता मला प्रचंड हर्ट करतोय सा. काय संबंध? हर्ट तर तू केलंयस मला पूर्वी. आपल्याला दोघांना हे लग्न करायचं नव्हतं, आपण प्लॅन केला होता की हे लग्न मोडायचं आहे म्हणून. पलटी तर तू खाल्लीस पूर्वी. सिद्धू ऐक, एक मिनिट. मी तुला आधीच सांगितलं होतं, हे लग्न कॅन्सल करायचं असेल तर ते तू करायचंस. आपलं लग्न कॅन्सल करण्याचं पूर्ण फ्रीडम मी तुला दिलं होतं, पण तुझ्याकडून झालं ते केलंस तू. किती दिवस झाले रे आपलं हे सगळं बोलणं होऊन? तू सांगू शकलास का कोणाला? बोल. अरे इनफॅक्ट मी तुला हेही बोलले होते की आता तू मला आवडायला लागलाय आणि आपलं लग्न मला व्हायला हवंय. त्यामुळे तू आत्ता मला दोष देऊच शकत नाहीस. काय करू मग मी आता? डिसिजन्स घे सिद्धू, डिसिजन्स घे आणि घेतलेल्या डिसिजनवर स्टँड घे. तुला लग्न मोडलं जमलंय आपलं? नाही जमलं ना. आणि आता त्या गोष्टीला खूप उशीर झालाय. त्यामुळे आता हे सगळं घडतंय ना, त्यामध्ये माझी साथ दे. इनफॅक्ट तू माझी साथ दिलीच पाहिजेस. जानू, जेव्हा आपला वॉचमॅन गायब झाला होता ना, त्यावेळी तू वर रूम मध्ये झोपली होतीस. मी खाली बसून काहीतरी काम करत होतो, तेव्हा कसं माहित नाही पण एक माणूस आपल्या घरात शिरला होता. काय सांगतोस? मला किचन मधून काहीतरी खुडबुड ऐकू आली, म्हणून तिथे गेलो तर बघितलं तो काहीतरी शोधत होता. त्याला अडवायला म्हणून मी त्याच्या अंगावर गेलो तर तोच माझ्या अंगावर धावून आला. मला धक्का मारून तो पळून गेला शेवटी. जानू, जानू, मला तरी वाटतंय त्यानेच आपल्या वॉचमॅन सोबत काहीतरी केलं असेल. शयन, अरे पण हे तुम्हाला आधी का सांगितलं नाहीस? जानू, मला वाटलं की तुला भीती वाटेल. जानू, तू घरात सेफ आहेस हा कॉन्फिडन्स मला तुला द्यायचा होता, पण माझंच चुकलं जानू. मला त्याच वेळी सगळं तुला सांगायला हवं होतं, म्हणजे तुला आत्ता एवढा मोठा धक्का बसला नसता. आय एम सॉरी जानू, आय एम रिअली सॉरी. पिंकी दादा, पिंकी दादा, साडी भावना मॅडम. दादा दादा, आपण बाहेर जाऊन बोलूया. चल चल. शांत शांत. आपण इथे बोलूया, बघेल नाही तर कोणीतरी. मी तुला वचन दिलं होतं, आठवत आहे ना? मी भावना मॅडमशीच लग्न करणार आहे दादा. नाही नाही नाही, लग्न झालं ना की मी याच घरात त्यांना आणणार सुद्धा आहे. मी शपथ सांगतो दादा, त्यांना खूप सुखाने ठेवीन मी दादा. मला फक्त
थोडा वेळ दे दादा प्लीज. ती साडी जी आरती वहिनीनं दिली होती ना ती घरच्यांनी दिली दादा. मी काही नाही करू शकत दादा, खरंच सांगतो प्लीज. विश्वास ठेव, मला खरंच थोडा वेळ दे दादा प्लीज. मी वचन देतो दादा प्लीज. नाही होणार दादा, शपथ सांगतो, मला खरंच थोडा वेळ दे. आई